हॅलो मित्रांनो, आपल्या सर्वांचं स्वागत आहे उर्मिला क्लासेस जीके मध्ये। आजच्या व्हिडिओमध्ये आपण इतिहासाबद्दल माहिती घेणार आहोत। इतिहास म्हणजे काय? आपण सतत ऐकत असतो इतिहास इतिहास इतिहास। इतिहास म्हणजे नेमकं काय? इतिहास म्हणजे नेमकं काय आहे? आजच्या व्हिडिओमध्ये आपण इतिहास म्हणजे काय हेच आज आपण पाहणार आहोत सविस्तरपणे। चला तर मग सुरू करूया। इतिहास म्हणजे काय शिकायला। इतिहास म्हणजे काय? माणूस भूतकाळाकडे का पाहतो? माणूस आणि इतर सजीवांमध्ये एक मूलभूत फरक आहे। माणूस फक्त जगत नाही, तो आपल्या जगण्याचा अर्थ शोधतो। तो स्वतःला आणि आपल्या आजूबाजूच्या जगाला प्रश्न विचारतो, मी इथे कसा आलो? माझ्या आधी कोण चालला होता? हे सगळं असंच का आहे? हे प्रश्न माणसाच्या मनात नैसर्गिकरित्या उभे राहतात आणि याच प्रश्नामधून इतिहासाचा प्रवास सुरू होतो। इतिहास म्हणजे फक्त राजांची यादी, युद्धांच्या तारखा किंवा साम्राज्याची मोजदाद नाही। इतिहास म्हणजे माणसाच्या अनुभवांची साठवण, भूतकाळातील घटना आठवून त्यांचा अर्थ समजून घेणे आणि त्यातून भविष्याचा विचार करण्याची क्षमता म्हणजे इतिहास। प्राणी वर्तमानात जगतात, पण माणूस भूतकाळात, वर्तमान आणि भविष्य यांचा एकत्र विचार करतो, त्यामुळे माणसालाच इतिहास आहे। आदी मानव जेव्हा निसर्गाशी झुंज देत होता, तेव्हा त्याने शिकलेले धडे पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला। कुठे पाणी मिळेल, कोणता प्राणी धोकादायक आहे, कोणता मार्ग सुरक्षित आहे, अशा अनुभवातून स्मृती तयार झाल्या। या स्मृती केवळ वैयक्तिक राहिल्या नाहीत, त्या सामूहिक झाल्या। सामूहिक स्मृतीतूनच इतिहास निर्माण झाला। परंतु प्रत्येक जुनी गोष्ट इतिहास ठरत नाही। जुने असणे आणि ऐतिहासिक असणे यात फरक आहे। इतिहास होण्यासाठी केवळ आठवण पुरेशी नसते, पुरावा आवश्यक असतो। कथा भावना जागवते, पण इतिहास सत्य शोधते। कथेत कल्पना असू शकते, पण इतिहासात पुरावा असतो। जिथे स्मृती आणि पुरावा एकत्र येतात, तिथेच इतिहास जन्म घेतो। इतिहास अंधविश्वासावर उभा राहत नाही, तो श्रद्धेवर आधारलेला नसतो। इतिहासाचा पाया प्रश्नांवर असतो। हे कसं घडलं? आपल्याला हे कसं कळलं? दुसरा पुरावा काय सांगतो? असे प्रश्न विचारल्याशिवाय इतिहास उभा राहत नाही। इतिहासाची ताकद त्याच्या प्रश्नार्थक स्वभावात आहे। इतिहास कधी कधी अस्वस्थ करतो, कारण तो आपल्या सोयीच्या कल्पनांना छेद देतो, पण त्याच वेळी तो मार्गदर्शकही असतो। समाज कसा घडला, सत्ता कशी निर्माण झाली, विचारसरणी कशा बदलल्या, हे सगळे इतिहासाशिवाय समजणं अशक्य आहे। इतिहास म्हणजे आरसा आहे, तो चांगलाही दाखवतो आणि चुका देखील स्पष्ट करतो। तरीही एक मूलभूत प्रश्न उरतोच। हजारो वर्षापूर्वीच्या काळात ना आधुनिक लेखन होतं, ना कॅमेरे होते, ना आज सारखी नोंद ठेवण्याची साधन होती। मग आपण आज प्राचीन भारताबद्दल इतक्या ठामपणे कसं बोलतो? त्या काळातील माणूस, समाज आणि संस्कृती याबद्दल आपल्याला माहिती नेमकी कुठून मिळते? या प्रश्नातूनच इतिहासाची खरी वाटचाल सुरू होते।